नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. सर्वांसाठी मोठी बातमी असणार आहे. मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमास मित्रांनो आता सुरुवात झालेली आहे. या योजनेस सुरुवात झालेली आहे. 50,000 योजना दूत नेमण्यासाठी मित्रांनो 50,000 जागांची ही भरती जी आहे या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. त्याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे ही योजना नेमकी काय आहे, याचा पगार किती भेटणार आहे, किती दिवसासाठी तुम्हाला काम असणार आहे, कुठे काम असणार आहे, काय काम असणार आहे, ती संपूर्ण माहिती आपण बघूयात. तर बघा 7 ऑगस्टलाच हा GR आलेला होता. ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याची वेबसाईट देखील आलेली आहे, ती देखील माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर बघा ही जी योजना आहे मित्रांनो मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत आहे. एकूण 50,000 जागा जी आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये भरल्या जाणार आहेत. या योजनेमध्ये मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुमचं काम काय असणार आहे, महाराष्ट्र शासनाच्या ज्या विविध योजना असतात मित्रांनो त्याचा तुम्हाला प्रचार प्रसिद्धी करणं, त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी मित्रांनो ही 50,000 योजना दूत निवडण्यासाठी 2024-25 साठी मित्रांनो मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. तर याचं उद्दिष्ट तुम्हाला समजलेलं असेल. ज्या योजना आहेत मित्रांनो सरकारच्या त्या ग्रामस्तरापर्यंत नेमण्यासाठी, ग्रामस्तरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला मदत करायची, पोहोचवण्यासाठी मदत करायची आहे. तर बघा मुख्यमंत्री योजना दूत हे जे पद आहे याच्यासाठी तुम्हाला प्रति महिना 10,000 रुपये एवढं ठोक मानधन देण्यात येणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुमचा प्रवास खर्च सर्व भत्ते समावेश असणार आहेत. या व्यतिरिक्त दुसरं तुम्हाला भत्ता वगैरे काही नसणार आहे. निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत 6 महिन्याचा करार केला जाणार आहे. हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवता येणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे. तर 6 महिनेच तुम्हाला काम असणार आहे. मग 6 महिन्याचा एक्सपिरियन्स तुम्ही या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे, कमीत कमी 6 महिने. त्याच्यासोबत मित्रांनो ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतसाठी एक आणि शहरी भागात मित्रांनो 5,000 लोकसंख्येसाठी एक योजना दूत, याप्रमाणे एकूण 50,000 योजना दूतांची निवड केली जाणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये एक योजना दूत दिला जाणार आहे. म्हणजे ग्रामपंचायतमध्येच तुम्हाला सर्व काम असणार आहे ग्रामीण स्तरावरती आणि शहरामध्ये वेगळ्या पद्धतीने. त्याच्यासोबत मित्रांनो यासाठी पात्रता काय लागणार आहे बघा. 18 ते 35 वय तुमचं असणं गरजेचं आहे. कोणत्याही शाखेची तुम्ही पदवीधर असणं गरजेचं आहे. तुम्हाला संगणकाचं ज्ञान पाहिजे, तुमच्याकडे मोबाईल असणं गरजेचं आहे, महाराष्ट्राचं डोमासाईल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यासोबत आधार कार्ड आणि तुमच्या नावाने बँक खातं देखील आणि आधार कार्डशी त्याचं DBT किंवा ते संलग्न केलेलं असणं गरजेचं आहे. कारण की तुम्हाला DBT डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफरने पैसे भेटणार आहेत. ज्या शासनाचे या ठिकाणी योजना असतात त्याचे पैसे DBTद्वारेच तुम्हाला दिले जातात सध्या. तर याच्यासाठी काय कागदपत्र लागणार आहेत ते अगोदर बघूयात आपण. बघा आधार कार्ड, तुमचं पदवीचं प्रमाणपत्र, आदिवास दाखला, तुमचं बँक खातं, पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील तुम्हाला लागणार आहे. तर बघा मुख्यमंत्री योजना दूत नेमणूकची प्रक्रिया कशी असणार आहे. तर प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी मित्रांनो ही नेमणूक केली जाणार आहे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर. तर बघा कसा फॉर्म भरायचा आता त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघूयात. ह्या GRची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ही वेबसाईट आहे पहा, rozgar.mahasonyam.gov.in याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन मित्रांनो करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय करायचं बघा, ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर यावर तुम्हाला नोकरी साधक किंवा नोकरी शोधा हे जे ऑप्शन आहे बघा इथं क्लिक करायचे. सर्वात अगोदर तुम्ही मराठीमधून या ठिकाणी ही साईट ॲक्टिवेट करून घ्यायची. त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला या ठिकाणी खाली नवीन खाते तयार करा हे टॅब जो आहे या ठिकाणी सर्च करायचा आहे. किंवा फक्त तुम्हाला इथं बघा नोंदणी नावाचं ऑप्शन देखील दिसेल, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. तुमच्यासमोर नवीन नोंदणी तयार करण्यासाठी ऑप्शन येईल. किंवा तुमचं जर याच्या अगोदरच खातं तयार असेल तर डायरेक्ट तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर बघा आता न्यू जॉब सीकर रजिस्ट्रेशनसाठी या ठिकाणी हा फॉर्म जो आहे ओपन झालेला आहे. हा फॉर्म तुम्हाला पूर्ण भरायचा आहे. हा विनाशुल्क फॉर्म असणार आहे. याच्यासाठी इथं फॉर्म भरायसाठी कुठलीही फीज नाही. या ठिकाणी पहिलं नाव, तुमचं आडनाव, त्याच्यानंतर मिडल नेम टाकून घ्यायचे. सर्व या ठिकाणी हे सर्व चेक करायचे. भ्रमणध्वनी क्रमांक, आधार ID हे टाकून घ्यायचे आणि नेक्स्ट करायचे. बघा इथून तुम्ही नेक्स्ट केलं की तुमच्यासमोर अशा पद्धतीने OTP सेंड युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर म्हणेल. ज्या ठिकाणी तुम्ही इथं तुमचं मोबाईल नंबर वगैरे जो तुम्ही द्याल या ठिकाणी भ्रमणध्वनीचा ऑप्शन आहे पहा. आधार ID नंबर टाकाल आणि मोबाईल नंबर टाकाल. त्याच्यावरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर बघा तुमचा आधारचा डेटा सर्व या ठिकाणी व्हेरीफाईड होईल. तुमचं नाव वगैरे सर्व या ठिकाणी अशा पद्धतीने येईल. त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे ज्यामध्ये तुमचं एज्युकेशन डिटेल्स असतील, बाकी सर्व जेवढे पण डिटेल्स विचारतील ते सर्व टाकायचे. एक पासवर्ड देखील तुम्हाला ठेवायचा आहे. हे सर्व झाल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं की पुन्हा काय करायचं आहे, ह्या मेन पेजवरती यायचं आहे. पुन्हा एकदा नोकरी साधक, नोकरी शोधा याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, ठीक आहे. आता ही वेबसाईट एकदा रिफ्रेश करा अशा पद्धतीने. बघा इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि जो तुम्ही या ठिकाणी पासवर्ड ठेवलेला होता तो
पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्याबरोबर पाहू शकता तुमच्यासमोर अशा पद्धतीने प्रोफाईल ओपन होईल. या ठिकाणी तुमचं नाव येईल, इथे तुमचा फोटो येणार आहे. परंतु तुम्ही जर आत्ता लॉग इन केलेले नवीन तर तुम्हाला इथं काहीच येणार नाही. इथं तुम्हाला फोटो अपलोड करायचा ऑप्शन आहे बघा. इथं फोटो अपलोड करून घ्यायचा आहे आणि इथं तुम्हाला तुमचा रिझ्यूम अपलोड करून घ्यायचा आहे. रिझ्यूम बनवायचा आहे PDF फाईलमध्ये, तो इथं अपलोड करायचा आहे. आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID दिसेल इथं. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली बघा पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये काय भरायचं राहून गेलं असेल तर ते भरायचं आहे आणि पूर्ण एज्युकेशन डिटेल्स देखील तुम्हाला भरून घ्यायचे आहेत. वर्क एक्सपिरियन्स टाकायचा काय असेल तर तो, आणि अदर डिटेल्समध्ये तुम्हाला लँग्वेज, कुठं जॉब लोकेशन पाहिजे ते जॉब लोकेशन द्यायचं आहे. त्याच्यासोबत तुम्हाला या ठिकाणी बँकेचे डिटेल्स भरायचे आहेत. हे सर्व 4 स्टेप पूर्ण करून घ्यायचे. हे सर्व झालं की तुम्हाला काय करायचं आहे, सेव्ह करून ठेवायचं आहे. हे पूर्ण करण्यासाठी काय करायचं आहे, तर एडिटचं ऑप्शन आहे बघा. एडिटवरती क्लिक करून हे सर्व एडिट करून घ्यायचं आहे, सेव्ह करायचं आहे. पुन्हा एकदा काय करायचं आहे, तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि जनरेट रिसिप्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पहा, हे जनरेट रिसिप्टचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा तुमच्यासमोर एम्प्लॉयमेंट कार्ड हे ओपन होईल. तर तुम्हाला हेच पाहिजे, तुमचं एम्प्लॉयमेंट कार्ड या ठिकाणी जनरेट झालेलं आहे. या ठिकाणावरून डाउनलोड करून त्याची PDF फाईल तुम्हाला सेव्ह करून ठेवायची किंवा प्रिंट घेऊन ठेवू शकतात. इथं बघाची व्हॅलिडिटी दिलेली आहे 23/8/2025. तुमचं या ठिकाणी वेगळं दिसत असेल. इथं संपूर्ण माहिती तुमची येणार आहे आणि या ठिकाणी कॉन्टॅक्ट ऑफिस देखील दिलेलं बघा. इथं देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करून ही जी योजना आहे त्याबद्दल अजून जास्त पद्धतीने माहिती घेऊ शकतात. इथं पाहू शकता प्रत्येकाचा वेगवेगळा कॉन्टॅक्ट नंबर देखील आणि ऑफिस ॲड्रेस देखील देण्यात आलेला आहे. आता बघा पुन्हा एकदा तुम्हाला काय करायचं आहे, लॉग आउट करून लॉग इन करायचं आहे. तुमचा प्रोफाईल या ठिकाणी आता बनलेला आहे. त्याच्यानंतर काय करायचं बघा, इथं रिकमेंडेड जॉब्स तुम्हाला पाहायला भेटतील. क्लिक हिअर टू गेट रिकमेंडेड जॉब्स तुम्ही इथून देखील पाहू शकतात, किंवा तुम्हाला काय करायचं आता या ठिकाणी हे मराठीमध्ये देखील करून तुम्ही सर्च करू शकतात. बघा याच्यामध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी तुमचं जॉब CMYKPY ट्रेनिंग अप्लाइड स्टेटस, इथं तुम्हाला स्टेटस भेटणार आहे तुम्ही अप्लाय केल्यानंतर. त्यानंतर वरती बघा या ठिकाणी ट्रेनिंग सर्च ऑप्शन आहे, जॉब ट्रेनिंग किंवा या ठिकाणी CMYKPY हे सर्च ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमच्यासमोर या ठिकाणी हे सर्चचं ऑप्शन जे आहे लगेच ओपन होईल. बघा या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला नोकरी शोधाचा अशा पद्धतीने ऑप्शन येईल. इथं तुम्हाला टाईप करायचं आहे योजना दूत, हे तुम्हाला टाईप करायचं आहे अशा पद्धतीने, किंवा फक्त योजना टाईप करा, योजना टाईप करा फक्त. त्याच्यानंतर देखील तुमच्यासमोर माहिती यायला सुरुवात होईल. बघा योजना टाईप करा, याच्यामध्ये बघू शकता या ठिकाणी संपूर्ण आलेलं आहे. आता हे प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं त्यांनी काय केलेलं आहे बघा. काही जिल्ह्यांनी योजना दूत लिहिलेलं आहे, काही जणांनी योजना दत्त लिहिलेलं आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने हे तुम्हाला सर्च करायचे. बघा योजना फक्त तुम्ही टाईप केलं की तुमच्यासमोर या ठिकाणी ही सर्व माहिती यायला सुरुवात होईल. अशा पद्धतीने तुम्ही कुठलंही एक सिलेक्ट करून बघू शकता. जसं की पहा आता या ठिकाणी हे योजना दूत या ठिकाणी सिलेक्ट करून बघूयात आणि ह्याला सर्चवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा तुमच्यासमोर योजना दूत जिल्हा परिषद पुणे, बघा पुण्यासाठी आलेला आहे या ठिकाणी. आता काय हे पुण्यासाठी आहे मित्रांनो. क्रायटेरिया बघू शकता, HSC दिलेला आहे. तर हे योजना दूत जिल्हा परिषद पुण्यासाठी आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला ॲप्लायचं ऑप्शन आहे, ॲप्लायवरती क्लिक करा. बघू शकता आय हॅव रीड अंडरस्टँड म्हणेल, ओकेवरती क्लिक करा. दुसरं एखादं आपण सर्च करून बघूयात. आता हे जे आहे जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट, आता बघा सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद पुण्याचा धुळेसाठी या ठिकाणी आहे. हे या ठिकाणी पाहू शकता ग्रामपंचायत योजना दूत मल्टीटास्किंग स्टाफ त्याच्यासाठी आहे. तर योजना दूत म्हणून या ठिकाणी हे सर्च केल्यानंतर आलेले पहा. आता ॲप्लायवरती क्लिक करूयात, ओकेवरती क्लिक करूयात. तर बघा या ठिकाणी अप्लाइड यू हॅव अप्लाइड सक्सेसफुल फॉर दिस जॉब अशा पद्धतीने आलेला आहे. तर आता मग याचं तुम्हाला स्टेटस कसा चेक करायचा आहे, तर बघा अप्लाइड ट्रेनिंग स्टेटस या ठिकाणी हे जे ऑप्शन आहे वरून तुमचं या ठिकाणी 4 नंबरचं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. बघू शकता या ठिकाणी हे अप्लायचं ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटेल. इथं पाहू शकता योजना दूत या ठिकाणी धुळे जिल्हा परिषद, याच्यामध्ये पहा कधी अप्लाय केलेलं आहे ते दिलेलं आहे आणि याच्यामध्ये स्थिती पाहू शकता अप्लाइड तुम्हाला या ठिकाणी दाखवेल. अप्लाइड दाखवत आहे, बाकीचे देखील जॉबसाठी या ठिकाणी अप्लाइड केलेलं पाहू शकता दाखवत आहे. तर इथं तुमचं आता या ठिकाणी काय होईल बघा, जसं की या ठिकाणी शॉर्ट लिस्टेड झालेलं आहे बघा. इथं स्थिती शॉर्ट लिस्ट आहे. आता ही अप्रेंटिसशिपसाठी अप्लाय केलेलं होतं बघा ह्याच्यामध्ये अगोदर, तर हे शॉर्टलिस्ट झालेलं आहे. मग इथं काय होईल, तुमचं शॉर्टलिस्ट झालं आहे की नाही हे तुम्हाला इथं दाखवेल अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बाकीचे डिटेल्स देखील तुम्हाला इथं चेक करत राहायचे. याच्यामध्येच शॉर्टलिस्ट झालेला असेल तर तुम्हाला त्याच्यावरती काय करायचं आहे, क्लिक करून सर्व लेटर वगैरे डाउनलोड करून घ्यायचं आहे किंवा त्या ठिकाणी तुम्हाला कॉल वगैरे येऊन जाईल.
तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे. इथं सर्च करून या ठिकाणी फक्त तुम्हाला योजना दूत सर्च करायचं आहे. आता इतर जिल्ह्यांचं अजून याच्यामध्ये ॲड झालेलं नाही. इतर जिल्ह्यांचं देखील स्टेप बाय स्टेप ते ॲड करतील, वेळोवेळी ॲड करतील. तर तुम्हाला सतत या ठिकाणी ह्या वेबसाईटवरती येऊन तुमचा जिल्हा देखील सर्च करायचा आहे किंवा फक्त योजना दूत या ठिकाणी किंवा फक्त योजना तुम्ही टाईप केलं ते तुम्हाला योजना दूत हा शब्द इथं टाईप करून सर्च करायचा आहे. जो जिल्हा येईल त्या जिल्ह्यात तुम्ही असाल तर त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकतात. तो जिल्हा नसेल तर थोड्या दिवसात तुमच्या या ठिकाणी बाकीचे देखील जिल्हे ॲड होऊन जातील. इथं तुम्हाला अशा पद्धतीने सर्च करून ॲप्लायवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे योजना दूतसाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.